सत्ताधाऱ्यांना सभा घ्यायची असेल तर त्यांना 200-300 रुपये रोज द्यावा लागतो सभेला येण्यासाठी. गाड्या पाठवाव्या लागतात गावागावातून, त्यातले काही दलाल नेमावे लागतात, गाडी सगळ्या भरून पाठवा. आणि गावबंदी केल्यानंतर या छोट्या छोट्या नेत्यांना किंवा मोठ्या नेत्यांना गावात जर जायचंच नाही तर ते गावातले पब्लिक किंवा ही व्होट बँक कशी हस्तगत करतील. सर्वच नेत्यांची गोची झाल्यामुळे गावबंदीच्या या पोस्टरला, या बॅनरला किंवा या घोषणेला सगळ्यांचा विरोध राहणार आहे. आणि मराठ्यांच्या आरक्षणाच्या दृष्टीने केंद्रातून विचार करतील तरच या प्रश्नाची सुटका होणार आहे, नाहीतर महाराष्ट्राचा मणिपूरच ठरलेला आहे. मराठा समाजाची किंबहुना मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी की आम्हाला आरक्षण द्या, परंतु दुसरीकडे आपण बघतोय की ओबीसी समाज, त्यातल्या त्यात भुजबळ साहेब किंवा अजून काही नेते हे मराठ्यांना विरोध करतायत. कसं होतं आहे की आता सध्याचं राजकारण पाहता प्रत्येकाला वाटतं की आपली सत्ता टिकून राहील की नाही, आपल्या मागे पब्लिक आहे की नाही, यासाठी त्यांची ही चाचपणी असते. भुजबळांनी विरोध करणं म्हणजे सगळ्या ओबीसी संघटनांना एकत्र करणं किंवा बाकीचे जे घटक असतील त्यांना एकत्र करणं आणि मराठ्यांना विरोध करणं, याच्यातून त्यांना असं वाटते की आपल्या मागे हे सगळे लोक राहतील. किंवा बाकी ओबीसी संघटना हे विरोध करणारे जे आहेत ते ठराविक कुठल्या तरी गटाचे प्रमुख आहेत, त्या साथीचे, त्या संघटनेचे ते प्रमुख आहेत. त्यांचा विरोध एवढ्यासाठी की आपल्या मागे बाकीच्या आपल्या गटातले लोक राहावेत, ते फुटू नयेत. आता 24 जवळ येत आहे, निवडणुका जवळ येत आहेत, मग आपल्या मागे कोणीतरी असावं. आता एका बाजूला जरांगे पाटील कुठल्याही सत्तेवर नसताना 150 एकर जागेमध्ये पार्किंग असते, 150 एकर जागेमध्ये सभा होते आणि सगळे लोक येतात. आणि यांना कोणाला सत्ताधाऱ्यांना सभा घ्यायची असेल तर त्यांना 200-300 रुपये रोज द्यावा लागतो सभेला येण्यासाठी. गाड्या पाठवाव्या लागतात गावागावातून, त्यातले काही दलाल नेमावे लागतात, गाडी सगळ्या भरून पाठवा. जरांगे पाटलांना तसं काही करावं लागलं नाही. ही एक दहशत यांना बसलेली आहे आणि या दहशतीतून सुटण्याचा मार्ग ते एकच करतायत की आपल्या गटात असलेल्या लोकांना या मराठ्यांच्या विरोधात उभं करणं किंवा तशी वक्तव्य करणं. आणि जेणेकरून मराठ्यांनी एखादं वक्तव्य केलं, जरांगे पाटलांनी एखादं वक्तव्य केलं की मग त्या विरोधात बाकीच्या त्या वक्तव्याचा विकृत असा अंश उचलून तो आपल्या लोकांना सांगून त्यांना विरोधी उभं करणं, ही एक खेळी या विरोधी सर्व नेत्यांनी सुरू केलेली आहे. त्यामध्ये मग जरांगे पाटलांच्या विरोधात फक्त भुजबळच आहेत असं नाही, तर सर्वच नेते अशा पद्धतीने सुरुवात करत आहेत. त्यांच्या पाठीमागचं व्होट बँक कमी होऊ नये, पाठीमागची सपोर्ट करणारी जी लोक आहेत ते कमी होऊ नये, आपल्याला जास्तीत जास्त लोक आपल्यासोबत असावेत, यासाठी त्यांचा हा सगळा प्रयत्न आहे, सततचा प्रयत्न आहे. शेवटचा प्रश्न सर, गावबंदी करण्याचे जे बोर्ड लावलेले आहेत, जरांगे पाटलांनी सांगितले की आपल्याला 24 तारखेपर्यंत, या डिसेंबर महिन्यामध्ये आपण जोपर्यंत 24 तारखेपर्यंत हे गावबंदीचे बोर्ड जरी असले तरी गावामध्ये नेत्यांना प्रवेश करण्यास काही हरकत नाही. तो भुजबळांनी आपल्या जाहीर सभेमध्ये सांगितले की सरकारला आणि पोलिसांना त्यांनी आदेश दिले की हे गावबंदीचे बोर्ड त्वरित काढावे. यामुळे काही वाद होऊ शकतो का? आता गावबंदी जरांगे पाटलांनी जी केली, जी खेळी खेळली जरांगे पाटलांनी गावबंदीसाठी, आता छोटे छोटे जे नेते आहेत त्या सगळ्यांनी पब्लिक आपल्या पाठीमागे राहावी म्हणून काहीतरी त्यांच्या खेळी असतात. आणि गावबंदी केल्यानंतर या छोट्या छोट्या नेत्यांना किंवा मोठ्या नेत्यांना गावात जर जायचंच नाही तर ते गावातले पब्लिक किंवा ही व्होट बँक कशी हस्तगत करतील. त्यांच्यापुढे सगळ्यात मोठं हे संकट आहे की लोकांपर्यंत गेल्याशिवाय लोक आपल्या मागे राहणार नाहीत. मग आपल्याला जर गावबंदी झाली, आपण त्या गावात जाऊच शकलो नाही, आपण ज्या काही थापा मारणार आहोत, ज्या योजना आम्ही आणल्यात किंवा जी कामं केलीत, जे काही आपण सांगणार आहोत ते लोकांपर्यंत सांगताच येणार नाही. किंवा जरांगे पाटलांच्या विरोधात किंवा मराठ्यांच्या विरोधात तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते लोकांपर्यंत जाऊन बोलायचं आहे. त्या गावात जर तुम्हाला जाताच आलं नाही तर ते बोलता येणार नाही. म्हणून सगळ्यात त्यांची ही गोची झालेली आहे. गावबंदीमुळे या सर्वच नेत्यांची गोची झाल्यामुळे गावबंदीच्या या पोस्टरला, या बॅनरला किंवा या घोषणेला सगळ्यांचा विरोध राहणार आहे. फक्त ओबीसी नेत्यांचाच नाही तर मराठा नेत्यांचासुद्धा विरोध राहणार आहे, कारण त्यांनासुद्धा गावात जाऊन आपलं म्हणणं मांडता येणार नाही. ही त्यांची गोची झालेली आहे. म्हणून गावबंदीला सगळ्या पुढाऱ्यांचा विरोध आहे. आता नेमकी
कोंडी कोणाची झाली सर? भाजप सरकारची, राष्ट्रवादीची, शिंदे सरकारची? नेमकी याच्यात कोंडी कोणाची आहे? कोण कोंडीत सापडलेलं आहे? याच्यामध्ये कोंडीमध्ये म्हणण्यापेक्षा आता यामध्ये तसं जर म्हटलं तर या जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे सर्वच नेत्यांची कोंडी झालेली आहे आणि यातून BJPला या सर्वच नेत्यांची कोंडी करून आपला हात वर ठेवायचा असा प्रकार घडणार आहे. 2024च्या आधी पुढे चालून अमित शहा आणि मोदी स्वतःच पुढाकार घेतील आणि मराठ्यांच्या आरक्षणाच्या दृष्टीने केंद्रातून विचार करतील तरच या प्रश्नाची सुटका होणार आहे. नाहीतर महाराष्ट्राचा मणिपूरच ठरलेला आहे. म्हणजे तुम्हाला इथे कोंडी सध्या राष्ट्रवादीची झाली आहे, शिवसेनेचीही झाली आहे किंवा OBC संघटना ज्या आहेत त्यांचीही झालेली आहे. मग जे भाजपमध्ये गेलेले आहेत त्यांचीसुद्धा कोंडी राहणार आहे, कारण जनता त्यांनासुद्धा माफ करणार नाही. म्हणजे एका बाजूला दलितेतर, हिंदू मुस्लिम, OBC मराठा अशा झगडे लावायचे, सामाजिक सलोखा बिघडवायचा आणि आपली मतं आपल्याला कशी मिळतील, हे पदरात कशी पाडून घेतील हा विचार करायचा. पण दुसऱ्या बाजूला मीडियामुळे, शिक्षणामुळे जनता आता सुजाण झालेली आहे. यांची नाटकं जनतेला कळायला लागली आहेत. मग यांनी कितीही म्हटलं हिंदुस्तान मुस्लिमांना दूर करा, मुस्लिम आणि हिंदू खेड्याखेड्यात जाऊन पहा, एका ताटात जेवणार आहेत, सगळे उत्सव साजरे करणार आहेत. तसं OBC आणि मराठा ही पोरं एकत्रच शिकत आहेत, एका रूममध्ये पार्टनर आहेत. ते OBC किंवा SC विद्यार्थी जरी असेल तर त्याच्या स्कॉलरशिपवर मराठा विद्यार्थी हा पार्टीला त्या SC विद्यार्थ्यासोबत जातो आहे. म्हणून हे राजकारणाचं वरचं जे तापवणं सुरू आहे याला पब्लिक थारा देणार नाही अशी मला खात्री आहे. मनोज जरांगे पाटील यांनी असं सांगितलं, आत्मविश्वासाने सांगतायत की मी तुम्हाला आरक्षण मिळवून देणारच आहोत. म्हणून हा मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आहे का, की त्यामागे काही कारण आहे? आता कसं आहे की कोणीही म्हटलं असतं एखाद्याने की मी आमरण उपोषण करतो आणि तुम्हाला आरक्षण मिळवून देतोच, तर मराठा समाज एवढा डबघाईला आलेला आहे की त्याला आशा आहे कोणीतरी आपल्याला तारून येईल, कोणीतरी आपल्यासाठी भांडेल. आणि नेमकं काय झालं आहे की आत्तापर्यंत मराठा म्हणून ज्यांनी मतं मिळवून घेतलीत, सत्तेवर आलेत, त्यांनी आरक्षणाचा किंवा मराठ्यांची परिस्थिती सुधारण्याचा कुठला विचार केला नाही. जरी विचार केला असेल तर त्यांचे हात बांधलेले होते. त्या बांधलेल्या हातांनी ते मराठ्यांचं उत्थापन करू शकत नव्हते. मराठ्यांची परिस्थिती खालावत गेली, फीस वाढत गेली, शिक्षण त्यांच्यापासून दुरावत गेलं. या गोष्टी लक्षात यायला हा साधारणतः 8-10 वर्षाचा कालावधी लोटला गेला. या 8-10 वर्षामध्येच फीस तुमची प्रचंड वाढली, शिक्षणाचं मागासलेपण आता वाढलं, आर्थिक मागासलेपण आता वाढलं आहे या 8-10 वर्षामध्ये. आणि त्याची जाण येण्यापूर्वीच ही लाट उसळली आहे आणि यामध्ये आरक्षणाशिवाय पर्याय नाही असं वाटायला लागलं. आणि यामधून जेव्हा जरांगे पाटील म्हणतात की मी आरक्षण तुम्हाला मिळवून देणारच, एक लोकांना आशा आहे, मराठा लोकांना, की चला यातून काही ना काही आंदोलन उभं राहिलं. आणि मागे 52 मोर्चे निघालेत. 52 मोर्चांमध्ये सुद्धा असा कोणी पुढारी नव्हता, उत्स्फूर्त ते मोर्चे होते. तसं जरांगे पाटलांची सभेसाठी उत्स्फूर्तपणे लोक तयारी करतात, त्यांना निमंत्रण देतात, जरांगे पाटील आमच्या इथे या, इथे आम्ही सगळी व्यवस्था करतो. आणि ते व्यवस्था करतात. कोणी JCP आणतं, कोणी फुलं आणतं, कोणी जागा व्यवस्थित करून देतं, कोणी आपल्या गाड्या मोफत देतं. ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. त्यांना एक आशा आहे की आपल्या मुलांचं शिक्षण, आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य उज्ज्वल होईल, यासाठी ते सगळं करत आहेत.